नमस्कार सर्वांना. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. वात्रटिकेप्रमाणेच माझ्या कवितासुद्धा या चॅनलवर मी ऐकवित असतो. अनेक कवितासुद्धा यापूर्वी ऐकविल्या आहेत. वृत्तबद्ध, छंदबद्ध आणि यमक असलेल्या कविताच वाचाव्या वाटतात असं माझं तरी मत आहे. आणि म्हणून सर्व जे कवी याचं भान ठेवित नाहीत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे माझी की वृत्तबद्ध कविता करा, छंदबद्ध करा, यमकाचं भान ठेवा. उगं तुम्हाला व्यासपीठ असलं, घरची शाळा असली, शाळेशी संबंधित असले, पोरं पुढं बसतेच आहेत, तुमच्या कविता चालूच आहेत, परंतु त्या ज्यावेळेस व्हायरल कविता होत्या त्यावेळेस ते नाहीत गोड लागत. वाचकांच्या प्रतिक्रिया बघा तुम्ही, किंवा त्याला कुणी वाचतही नाही. तर कविता वाचनीय असावी एवढीच माझी विनंती आहे. त्याप्रमाणे सर्वांनी कवितेची रचना करावी. मी आज एक नवीन कविता आपणाला ऐकवणार आहे. आम्ही शाळेत असताना आम्हाला एक 8वीला कविता होती गडी नावाची. बहुतेक कुसुमाग्रजाची असावी, मला नक्की आठवत नाही, परंतु ती कविता मला अजूनही पाठ आहे. मी आता रिटायर झालो आहे 2 वर्षापूर्वी, पण कविता पाठ आहे. कारण गुरुजींना आम्हाला पाठ करून घेतली होती आमच्याकडून. आम्हाला गुरुजी होते, सर नव्हते, त्याच्यामुळं कविता पाठ असायच्या. अजूनही पाठ आहे. तर ती कविता अशी आहे. गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गडी, भिंती ढासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी, कुत्रे पेंगतही पडे करीतसे दिंडी पुढे राखन, जाऊ डावलुनी तयास पुढती पाहू गडी आपण, होते राहत या गढीत इथले पाटील मातब्बर, पाठी वाकवनी तयास मुजरे देती किती येसकर, होते राहत येत धांग धिडधा दिंडी पुढे चौघडे, घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे. काय कविता आहे, काय रुबाब आहे त्या काव्याचा. अशी कविता होती ती की गडी, निजामाच्या काळात सुभेदार लोकांना गड्या दिलेला असायचा आणि पूर्ण गावाला तटबंदी आणि ते उंचावर वाडा असायचा. किती सुंदर वैभव होतं ते. तर असंच एक वैभव, असंच एक गावामध्ये मला वाडा पाहायला मिळाला, गडीचा मोठा वाडा. संपूर्ण तटबंदी होती, परंतु सगळी पडलेली, ढासळलेली, मधलंही सगळं पडलेलं, चौकून गवत वाढलेलं, फक्त दरवाजाच चांगला होता त्या वाड्याचा. मग मी लोकांना चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की हे निजाम काळातला वाडा आहे, सुभेदाराचा. मग माझं कविमन जागृत झालं आणि मी विचार करू लागलो की या वाड्याचं वैभव कसं असेल, काय लोक असतील तिथले वैभवशाली, काय मातब्बर लोक असतील. आणि मग माझं प्रतिभा जागृत झाली आणि कविता तयार झाली. ती कविता मी ऐकविणार आहे आज तुम्हाला. कवितेचं नाव आहे उद्ध्वस्त वाडा. गाव वेशीच्या बुरुजापाशी उभा असे हा पडका वाडा, आटून गेले रक्त मांस हे साक्ष देतसे हा सांगाडा, किती पाहिले या वाड्याने मर्दुमकीचे अखंड गाणे, किती पाहिले या वाड्याने मर्दुमकीचे अखंड गाणे, महाल माड्या उंच जिरेयान ते सजलेले दिवाणखाने, कधी होत अन्याय कुणावर गरजा याचा खंबीर वाडा, कधी होत अन्याय कुणावर गरजा याचा खंबीर वाडा, ओट्यावरती बैठक बसवून येथे होतसे न्याय निवाडा, कधी होत अन्याय कुणावर गरजा याचा खंबीर वाडा, आणि ओट्यावरती बैठक बसून इथे होतसे न्याय निवाडा. डाम डौलान रुबाब मोठा, डाम डौलान रुबाब मोठा, सारे करती मुजरे वाकून, आणि बसायचे ते पाटील जेव्हा बैठकीत तक्क्याला टेकून, राणीवसाच्या महालातुनी गुपचुप कोणी निरोप धाडून. राणीवसा म्हणजे त्या सुभेदार लोकांच्या राण्या, पट्ट राण्या जिथं महालात राहायच्या त्याला राणीवसा शब्द असायचा. राणीवसाच्या महालातुनी गुपचुप कोणी निरोप धाडून, दारावरच्या गवाक्षातुनी बघायचे मग पडद्या आडून. गवाक्ष म्हणजे खिडकी. पाठीवरती जीन अखंडित लगाम लावून एक फाकडे, गाव शिवारी रपेट करण्या उभे असे खिंकाळत घोडे. काळा संगे वैभव गेले चहू बाजूनी खचला पाया, काळा संगे वैभव गेले चहू बाजूनी खचला पाया, दरवाजा हा उभा अजूनही ताठ कण्याने उत्तर द्याया. आढ्यावरच्या किलचा तुटुनी कधी यातुनी फिरते वाघुळ,
आढ्यावरच्या किलचा तुटुनी कधी यातुनी फिरते वाघुळ माळवदाचा पेंड फुटोनी गळते माती खाली घळघळ चिरे निखळले नक्षीवरचे पाणी मुरुनी फुगल्या भिंती चिरे निखळले नक्षीवरचे पाणी मुरुनी फुगल्या भिंती शेवाळ्याचे अलंकार त्या दिसती त्याच्या देहावरती घट्ट चुन्याची गिट्टी फाकून घट्ट चुन्याची पूर्वी बांधकामाला चुना वापरायचे सिमेंट नव्हतं घट्ट चुन्याची गिट्टी फाकून भेग पडवणी उठले हे वळ तिथे कधीचे बीज रुजवणी भिंतीवरती उगवे पिंपळ पिंपळ उगवलेल्या भिंती आपण पाहतो जुन्या वाड्याच्या सद्गद होऊन वाडा पुसतो आता पुन्हा तो येईल का क्षण जणू त्या वाड्याचा दरवाजा माझ्याकडे बसून माझ्याकडे बघून मला बोलत होता की आता पुन्हा माझा काळ येईल का सद्गद होऊन वाडा पुसतो आता पुन्हा तो येईल का क्षण पाहून त्याच्या गतकाळाची कवी म्हणाला झाली आठवण पाहून त्याच्या गतकाळाची कवी म्हणाला झाली आठवण धन्यवाद माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा नवी कविता आणि नवा विषय घेऊन मी आपल्यासमोर निश्चित येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद